भेटले होते मला। आणि काय म्हणाले? ते काय म्हणणार बिचारे, ते एकटेच चालले तर तिकडे जोगाईला। संजय, एक काम करतेस का? तू पण जातेस का त्यांच्याबरोबर देवाला? ते एकटे गेले हेच आपल्या घरी कळलं ना तर तुला माहिती काय होईल। डॅडींना तसंही कन्व्हिन्स करणं अवघड आहे आणि त्यांना हे कळलं तर तू आता त्यांच्या सोबत जातेस बस, मला बाकी काही माहिती नाही। अगं हे सर दीदी असं करू नको। अगं सर दीदी, हॅलो, अगं ऐक की। किती खोटं बोलणार आहे मी अजून, किती 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 खोटं बोलणार आहे मी अजून। मोहित, मुझे प्लीज इन सब से दूर ले चलो, प्लीज मोहित। का हो मेवणी बाई, निघाले का? पण मग जाणार कसं? नेव्हिगेटर आहे ना, बघत बघत जाईल। बाईक चालवता कस काय बघणार तुम्ही नेव्हिगेटर? दाजी, इफ यू डोंट माइंड, मी येऊ का तुमच्या सोबत तुम्हाला रस्ता दाखवाया? बेस्ट, चल। एक मिनिट, काय झालं? आपण कारने जाऊया, बाईकवर नको। अहो जाऊ की पटकन बाईकवर। नको, तू येणार असशील तर आपण कारने जाऊया। कारण कसं आहे, मी या गावासाठी अनोळखी आहे। तू माझ्या बरोबर बाईकवरून आलेलं बरं दिसणार नाही। उगाच माझ्यामुळे तुला एम्बॅरेसमेंट नको, आणि उगाच तुझ्या बॉयफ्रेंडने बघितलं त्याला ऑड नको ना वाटायला। काय मेवडी बाई, चलायचं? मी कार काढतो। काय मालकीन बाई, इथं आमचं कामाने बुक्का पडला आणि तुम्ही जावा बघा नुसते बसलेच असता। अहो नाही, तुमच्या शर्टाला बटन लावित होते। बरं ते सोड, एक काय 1000 शर्ट घेऊ आपण खानदानी। आज रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी करा। काय व्यायी भोजनाचा कार्यक्रम ठेवलाय, अलग लक्षात। एकदम झाक तयारी व्हायला पाहिजे। वहिनी साहेबसने थोडं पण इकडे तिकडे चालत नाही, जिंदगीभर लक्षात ठेवतात। आम्हाला ऐकावं लागतं ते। आणि रातच्याला त्या मिरजकर बुवांचं कीर्तन पण ठेवलंय। तेवढंच नाम कीर्तन कानावर पडेल, तेवढंच लोकांचा वेळ चांगला जाईल आणि लोकांना पण कळेल ना की आपण लग्नावर किती खर्च करतोय ते। आता तोंडाकडे काय बघत बसला, आवरा की। होय, काय नाव त्याचं? कोणाचं? तुझ्या बॉयफ्रेंडचं? हा, मोहित। अच्छा, मोहित पालीवाल। पालीवाल? इकडचं वाटत नाही। हा, नॉन महाराष्ट्रीयन आहे। नाव आय गॉट इट, म्हणून तुम्ही असे चोरून भेटता काय? आणि काय ग, कुठे भेटला, कुठे हा तुला नॉन महाराष्ट्रीयन? आमच्या कॉलेजमध्ये। कॉलेजात? नाही, मला जरा मोठा वाटला का तो। सिनियर आहे ना म्हणून। बर, काय करतो काय हा मोहित पालीवाल? आताच बँगलोर मध्ये जॉब मिळालाय। ग्रेट। तू सिरियस आहेस ना त्याच्याबद्दल? हा जी। मग टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या पाठीशी। आणि उद्या त्याच्याबद्दल तुझ्या बाबांशी बोलायची वेळ आली तर मी स्वतःहून बोलेल। तसंही दाजी लोक असतात कशासाठी?
या या. आलं पेला. काय म्हणतो आदित्य? कसा आहेस? एकदम मस्त. शेवटी आमचं घर सापडलं म्हणायचं. नमस्कार. या ना. चल. या. हालत का भाऊजी? वेलकम. आज शेवटी वेळ मिळालाच म्हणायचं तुम्हाला. हो ना, ड्युटीमुळे वेळच मिळत नाही. बरं, हा माझा मित्र आदित्य चव्हाण. नमस्कार. आणि या त्यांच्या मिसेस. नमस्ते. आणि ही माझी एक मिनिट. साहेबांचा फोन. एक मिनिट. घे. तुम्ही उभे का? बसा ना. हो. सोमनाथ. घ्या ना. अहो घ्या की. लाजताय की काय? घे. मस्त आलेत पोहे. थँक्यू बर का. रणजित सॉरी. साहेबांचा फोन होता. अरे इट्स ओके. बरं, सगळ्यात महत्वाचं, वहिनी, आदित्य, ही माझ्या लग्नाची पत्रिका. सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचंय. जरूर. अभिनंदन. थँक्यू. बस ना. आणि लग्न 7 तारखेला आहे. येत्या 7 तारखेला पानबुंद्यातच. सो आवर्जून यायचंय. 7 तारखेला? का रे, काय झालं? अरे सॉरी, येता नाही येणार. तुझ्या लग्नाच्या दिवशीच आमदार साहेबांचा दौरा आहे. ड्युटी असणार. आओ मी आले सर. नाही, काय कसला विशेष दौरा आहे का त्यांचा? अरे कामगारांचं आंदोलन. तिकडे साहेब येणार आहेत कारखान्यावर. म्हणजे बंदोबस्त लागला असणार. हो. या ना, बसा. अहो तिकडे दक्षिणेला तोंड होतंय ना, म्हणून इथं बसा म्हटले. या. आराम नाही. एक मिनिट. वहिनी काय करताय? काय करताय म्हणजे? वहिनी पहिल्यांदा घरी आल्यात. मानपान नको करायला. वहिनी, एक मिनिट. काहीतरी गैरसमज झालाय. ही स्वरांगी नाही, ही तिची धाकटी बहीण संजीवनी, माझी मेवणी. सॉरी. अरे ते कपाळावर टिळा बघितला ना, मला वाटलं की वहिनीच. सॉरी. नाही अहो ठीक आहे. हरकत नाही. मी मागाशी इंट्रोडक्शन करून देत होतो, पण नेमकं तुला कॉल आला आणि तू बाहेर गेलास, त्यामुळे राहूनच गेलं. हरकत नाही. थँक्यू संजीवनी. थँक्स फॉर कमिंग. छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि हो, तुमच्या बहिणीला हिरा भेटलाय. बर, चला मी निघतो. असं कसं? आता जेवल्याशिवाय जायचं नाही बघा. हो, नाही, अजून बऱ्याच पत्रिका वाटायच्यात. पोहोचायला रात्र होईल. आता सोडतोय तुला, पण लग्नानंतर जेवायला यायचं जोडीनं. काय? हो, नक्की येईल. आणि मेवणीबाई, यांना जोडीनं घेऊन यायची जबाबदारी तुमची. बरं, चल येऊ. चल. नाही, सुरुवातीलाच मी जर आधी सांगितलं असतं तर हे असं झालंच नसतं ना. बरं, चल येऊ. येस. येतो वहिनी. हो, हे असं मेवणी बरोबर कसं काय फिरतात? काय माहित, असेल त्यांचं काहीतरी. आपल्याला काय करायचंय? चल. काय मेवणीबाई, सकाळी भेटलो तेव्हापासून बघतोय तुमचं रेडिओ काय स्टेशन पकडायलाच तयार नाहीये. आव्हान नाही त्याची, तसं काही नाही. काय प्रॉब्लेम आहे का?
नाही नाही तसं काही नाही. दाजी नाही म्हणजे मला एम्बॅरेसमेंट वाटू नये म्हणून तुम्ही एवढी काळजी घेताय माझी. माझ्यामुळे तुम्हालाच एम्बॅरेस व्हावं लागलं. अरे डोंट वरी, आधी आपला खास मित्र आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. हा फक्त एक प्रॉब्लेम आहे, ही रिक्षा तो आता गावभर फिरवून माझी खेचणार. बाकी नो टेन्शन. हा बरं, एक विचारलं तर खरं खरं सांगशील? हा विचारा की. तुझी ताई पॉझिटिव्ह आहे ना आमच्या लग्नाच्या बाबतीत? म्हणजे नाही म्हणजे हे बघ, आता आपली चांगली मैत्री झाली आहे म्हणून मी तुला सांगू शकतो. ती मला अवॉइड करण्याचा प्रयत्न करते असं सारखं वाटतंय. अहो नाही दाजी, तसं काही बी नाही बघा. नाही म्हणजे स्वरा दीदी जरा लाजरी बुजरी आहे आमची आणि ती स्कॉलर आहे ना, ती पटकन अशी कोणाबरोबर मिक्स नाही होत. वेळ लागतो तिला जरा मिक्स व्हायला, पण एकदा झाली की नाही की मग बघा तुम्हाला तिच्यासारखं दुसरं कोणी मिळायचंच नाही. नक्की? हा नक्की, खरं? 100%. हे चांगलं आहे. कसं आहे, एकदा खरं माहित असलं ना की गोष्टी सोप्या होतात. खरं माहित असेल तर एखादी गोष्ट पटकन स्वीकारता येते आणि स्वीकारता आली की तिच्याशी डील करायला सोपं जातं. ओ मेवणीबाई, मोहितचा फोन येणार आहे का? नाही येणार असेल तर सांगा, मी गाडी थांबवून बाहेर जातो, तुम्ही बोलून घ्या व्यवस्थित. अहो नाही नाही असं काही बी नाही बघा. कसं काय येणं केलं पंजाबराव? ते आज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय, त्याचं निमंत्रण घेऊन आलो होतो खास तुमच्यासाठी. अगं बाई, लग्नाच्या एवढ्या धावपळीत सुद्धा धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमाला तुम्ही एवढं महत्व देता हे ऐकून बरं वाटलं बर का. कोण आहेत कीर्तनकार? ते शामराव बकले मिरजकर बुवा. कधी नाव नाही ऐकलं यांचं. फेमस आहेत लोकल मध्ये. हा पण खास आपल्यासाठी करतात ना कीर्तन, तर त्यामुळे जरा लवकर या म्हणजे हरिनामाचा आनंद पण घेता येईल. नाही ना त्या देशमुखांना पत्रिका आम्ही स्वतः जाऊन देणार बरं का, बाकीची काम आटपा. नमस्कार दादासाहेब. हा. रात्रीच्या कीर्तनाचं आमंत्रण द्यायला आलेत पंजाबराव. या की मग तुम्ही जाऊन या. नाही नाही, आपण सगळ्यांनी जायचंय. बर, राजश्रीला पण सांगा, सगळ्यांनी जाणं मस्त आहे. येऊ येऊ संध्याकाळी येऊ बर का. हे काय तयार नाहीये तुम्ही? कशासाठी? बानलांकडे जायचंय, आमंत्रण आहे सगळ्यांना. का तुम्हाला वेगळं आमंत्रण पाहिजे? हा, काही यायचं नाहीये? नाही यायचंय. का? आमच्याकडे चांगली साडी नाही. घ्या, मागच्या पाडव्याला घेतली होती तुमच्यासाठी. 30,000 रुपयांची. घडी सुद्धा मोडली नाही त्याची तुम्ही. या उपर तुम्हाला म्हणायचंय का तुमच्याकडे चांगली साडी नाहीये म्हणून?
लवकर तयार व्हा आणि या खाली. आणि जे काही झालंय ते आमच्या कानावर आलंय बर का. मोठ्यात ना मग मोठेपणा घ्या. जे झालं ते झालं असं म्हणा आणि विसरून जा सगळं. वा तयार. अरे वा, आमच्यासाठी कुठली साडी कधी घेतली आहे लक्षात आहे तुमच्या? आनंद वाटला. आईसाहेब खाली वाट बघतायत. आम्ही पुढं होतोय. आई साहेबांनी वाट बघितली तर कसं चालेल? पण बायकोनं मात्र आयुष्यभर वाट बघितली तरी चालतंय. मोने आवर की जरा पटापटा. आई येऊन फिरून गंगावेश. आम्हाला किती बी सांगा आणि किती बी समजवा तरी बी आमच्यात काय फरक पडत नसतोय. काय गरज होती का जावई बापून बरोबर जायची? उंडरायची नुसती कारण शोधत असतीस बघ. आई अगं तिला नको बोलूस. मीच तिला पाठवलं होतं त्यांच्या बरोबर. 7 दिवसावर लग्न आलंय म्हणल्यावर संजय नवरा सापडला का? ए मोने काय ग कुचकुच करतीस? काय म्हणली गाई? अगं तू नको लक्ष देऊ तिच्याकडं. वसाट तोंडाची किराणिष्टिकच आहे ती. नाहीतरी नुसते टिव टिव करायला लागते तिला. खोळीच आहे ती. काम सोडून गप्पा छाटीत बसू नका. लगीन घर आहे, कामाचं बघा पटापटा. आणि काय ग स्वरे तू अजून गजरा माळला नाहीस वे? अगं हो तेच सांगायला आले होते मी. मला जमत नाहीये, तू दे ना माळून. हे बी मीच करायचं. संजय धर ही ढवळ. मोने खायचं तेवढं सांगायला लागते का तुला? मी असतोवर सगळं सोलून ठेव. खायसाठी नाही आणलं ती दुधात टाकायचंय. संजय ढवळ पुढे लक्ष देऊन नाहीतर करपल बघ. चल सगळं मलाच करायला लागतंय. काय मग आज अख्खा दिवस दाजींसोबत. कशी होती डेट? मोने लय टिव टिव करायची असेल ना तर ह्याचा चटकाच देईन बघ आता तुला. आणि ही तुझी फायनल वॉर्निंग आहे, कळलं? परत जर माझा मजाक उडवलास ना माझ्या घरातनं बाहेर काढते की नाही बघ तुला फक्त. आता नाव काढलं तरी तुझ्या नाकावर राग येतोय. हा येतोय मला राग. कारण तुमच्या कुणाच्या डुसक्यात काही घुसतच नाहीये. एक एक गोष्ट 4-4 वेळेला सांगून पण तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मनातले श्लोक तर समजांना मलाच शिकवायचे आहेत ना, नाही का? मी गप बसले तर कोणी मला सिरियसली पण घेत नाही. हाय ना तुमच्या तेवढी अक्कल? हाय ना तुम्ही माझ्यापेक्षा हुशार? मग वागा ना तसे. मी आत्ताच सांगते मोने, माझ्या शांतपणाचा फायदा घेऊ नका बरं. माझी जर तार सटकली ना तर बघच फक्त मी काय करते ते. अगं संजय एवढं काय त्याचं तुला काय पडलंय ग? तू फक्त माझी मजा घे आणि खिकी करत राहा. अगं पण दोस्तीत गेली तुझी दोस्ती उडत. संजय मेली संजी. चल निघ मर मग. अगं साजिरे तू कशाला उचलतीस? अगं हे असलं अडग्याकत वागणं बघ तुझं. साजिरे तू काय आता मला वरडायला लावू नकोस. अगं 2 जीवांची आहेस, कसं ध्यानात राहत नाही तुझ्या? तू घरातली काय बी काम कर पण ही असली वज्जी उचलायची काय काम करू नकोस बघ. अगं हे बघ तुला हाताखाली पाहिजे तर त्या दोघींना घे. अगं आई सोरीला कसं सांगू काम? माझ्या लग्नात मला तरी सांगितलं होतंस का? सोऱ्यानी कवा असली काम करायची? अगं आपली संजी आहे की. झालं तर तिची ती मोनी कुचकुच करत बसले असतील कुठतर. अगं हितच होती, कुठं गेली तनतनत कुणास ठाऊक. तायडे हितच आहे मी.
कुठं गायब झालतीस ग? अगं ते एडी सोबत भांडणं झाली, लय खोट खोट बोलली मला, म्हणून मी निघून गेलते. पण परत म्हणलं लगीन घर आहे, आपलाच फायदा आहे. तुझा आणि काय ग फायदा? तायडे ते म्हणतात ना, लगीन घरात काम केलं की आपलं बी लवकर ठरतंय म्हणून. आई काय म्हणती बघ. बाई 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 बाई, किती ते लाजायचं. आता तुझ्या आईला जाऊन सांगते नवरा लवकर पाहिजे म्हणून पोरगी लगीन घरात काम करती. अगं काके, तायडे मस्करी करायली ग आमची आई. संजी कुठे? संजी गेली उडत. काय काम आहेत मला सांगा, मी करते. हे उचलायचे का? अशीच उचलते. एवढ्या फास्ट काम करायला हिचं पुढच्याच महिन्यात होतंय बघ लग्न. या या या, हा दूध वाटा. हा या रणजितराव, ये स्वरांगी, ये तिला जागा ते, त्यांना जागा ते. हा या 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 रणजितराव. महाराज नमस्कार करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पाय पडा पाय पडा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज आमची द्वितीय कन्या स्वरांगी फॉरेनला शिकून आली, फॉरेन रिटर्न आहे. हा हा, तिथंच लग्न आहे. आणि आमचे होणारे जावई रणजित ढाले पाटील. वा 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 वा, म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडाच. हा अति उत्तम अति उत्तम. मग करायचं का सुरू? हा हे चला बस. बर का महाराज, कीर्तनामध्ये असे एक एक संस्कृत श्लोक हाना ना, हा एकदम लोकांना इम्प्रेशन पडलं पाहिजे. सासरकडची मंडळी एकदम खुश झाली पाहिजे. काय अशा हाना. ठीक आहे, करायचं का सुरू? हा चला. हा हा चला. ए चला दूध वाटा. कुठे? ए मोने, हा चला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता. मोहित, आणि हा तुला का कॉल करतोय यावेळी? सॉरी. स्वरांगी, मला याची पूर्ण कल्पना आहे. संजूने मला सगळं क्लिअर सांगितलंय. संजूनी? म्हणजे खरं तर हे सगळं तू सांगायला हवं होतंस, पण संजूने सांगितलं. रणजित, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला जे कळलंय, म्हणजे संजूने जे सांगितलं. हे स्वरांगी, अगं रिलॅक्स. तू का एवढी रेसलेस होतीये? शांतो, जा दे तिला फोन. तिला? मग काय तुला बोलायचंय का संजूच्या बॉयफ्रेंडशी? अरे तिचा फोन बंद पडला असेल म्हणून तर त्याने तुझ्या फोनवर कॉल केलाय ना. जा दे फोन, दे तिला. हा हो, मी तिला फोन देऊन येते. हा मोने, ए मोना डार्लिंग. मोने, उगा जास्त मस्का नको मारायला लव बरं. गप्ताम. का मग अशी केवढ्यांदा ओरडलीस माझ्यावरती, आणि आज बी मला कुठं अक्कल आहे तवा? ए माझे बाय, अगं मी तुला सॉरी म्हणायला आलते. सॉरी. हे बरं आहे आपलं, उग कालवा करायचं आणि परत सॉरी घेऊन यायचं. आणि सॉरी म्हणल्यावर संपतंय वे सगळं. अगं माझं डोकं खरंच नव्हतं ग जागेवर. सॉरी.
मी लय चिडचिड केली ना तुझ्यावर? खरंच सॉरी. मग आता आलं वे जागेव. मग आता सांग, दाजींसोबतची डेट कशी होती? नाही, मी नाही चुकले. तुला की नाही मोने, पायतानालाच आणायला पाहिजे. पायतान तरी सापडू दे अगोदर. You bloody idiot! संजय, हात नाही उचलायचा. बन आहे ती माझी. चूक झाली तिच्याकडनं, माफी करा. असं तुझ्या समोरच तिचं तोंड फोडते. मग तुझा सोडा. सोड. काय झालं? काय 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 बघा की काय झालंय? केवढं रक्त यायला लागलंय. आमची साडी आमची गावात झाली. काय काय प्रकार काय आहे? हा काय प्रकार आहे? संजय, काय झालं ग? हो, तिला काय विचारता? आम्ही सांगतो काय झालं ते. होय सर, आम्ही आमचं इथून गपगुमान चाललो होतो, तर या पोरीची मैत्रीण ही पळत पळत आली ना, आम्हाला धडकली हो जोरात. अरे बघा आमची काय अवस्था केली, सगळं दूध चाललंय बघा काय केलं ते ना. ती या दुधावर घसरून खाली पडली हो. म्हटलं लहान आहे बिचारी, चूक झाली असेल तिच्याकडनं, म्हणून मी स्वतः तिला हात द्यायला गेले, तर ही तुमची पोरगी संजीवनी बघा कशी डोळे वटारून बघते माझ्याकडं. ती आली आणि गपकन हात धरला हो, असा गपकन हात धरला आणि जोरात पिरगळला. मागण्या फुटल्या, काचा रुतल्यात, केवढं रक्त येते बघा. अहो थोडक्यात बचावलंय आम्ही. शिर सुटली असते तर आम्ही मेला असतो. काल काचेवर उठलेस का आमच्या?
मी म्हणत होतो आम्हाला नाही यायचं इथं म्हणून. तुम्ही आग्रह केलात म्हणून आम्ही आलो इथं. बघा आई साहेब लय दुखतंय. असं जरा तुम्ही शांत राहा. काय पंजाबराव काय आहे? नाही माफ करा वहिनी साहेब. माफी मागेल पोरगी. हा ए संजय सॉरी म्हण संजय त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी माग. म्हण सॉरी म्हण संजय. ऐकू येतंय का? सॉरी म्हण. संजय दोन मिनिटं द्या वहिनी साहेब. 2 मिनिटं द्या. फरफडत तिकडे आणतो. तुमच्या पायावर डोकं ठेवायला सांगतो. मग तुम्हाला काय पाहिजे ते करा. 2 मिनिटं थांबा. जे काय झालं ते बरं झालं नाही. आम्ही तर ऐकलं होतं तुम्ही तुमच्या पोरीवर फार चांगले संस्कार केले. हे खानदानी संस्कार असतील तर या लग्नाचा आम्हाला परत विचार करावा लागेल. विचार करणं मस्त आहे. बेबी बघा यांच्याकडे. चला पैसे बापू. चला. वहिनी साहेब ओ तुला मी संजय निव्वळ खानदानी बारकच पोरगी. हा तुला तर ना पायथन झिजस तर हाणलं पाहिजे. या पंजाबराव बांधलाच्या खानावर कोणी बोट टाकू शकत नव्हतं. तिथं 4 चौघ जाऊन बापाच्या इज्जतीवर कचरा केला. हा ते पण त्या खानदानी लोकांसमोर. ए भिकणीशे काय करत होती तुला तिथे टिवटिव करायची? ये कशी मामासाहेब अहो काय करताय? अहो अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका. जरा शांत व्हा. अहो ऐका तरी. अहो काय ऐका हेमंतराव. अहो सगळं चांगलं चाललं होतं. या संजीने तिथं जाऊन नुसतं लढतर लावलं माग. ए साडीका चपाते. तुला काय बहिणीचं सुख बघव नका. नसता खिरीत साळूचा फिरवला. तुला मी 1000 वेळा सांगितलं होतं ना लगीन होईसोर ह्या पोरीला गप बसायला सांगायचं म्हणून. काय हे तिकडे जायचं तिथं त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक जिजसवर माफी मागायची. चल आता चालतं. मी तुमचे आण घेऊन सांगते मी काय बी रॉंग केलेलं नाही. आणि मी चूक केली नाही तर मी माफी मागणार नाही. माफी मागणार नाही? ये कशी दिला 3216 गुरु हातामध्ये देईल तुझ्या. हो मामासाहेब काय करताय तुम्ही? हे तुम्ही मध्ये पडू नका हेमंतराव. खानदानी माणसाला शोभतं काय? हे पोरीवर हात उचलताय. खानदानी माणसाच्या पोरीला कळलं नाही का कुठे तोंड उचकडावं म्हणून? तुम्ही बाजूला हे मरण माझ्या हातात. एक मिनिट ग बसल ती. तुम्ही जरा शांत व्हा. संजू ग बस. शांत व्हा. नेमकं काय घडलं? दाजी अहो माझी काही बी चूक नाहीये. त्या राजश्री ताई खोटं बोलत होत्या. त्यांनी मोनाला धक्का दिला आणि नंतर त्याच तिच्यावर हात उगारत होत्या म्हणून मी निस्ता हात धरला त्यांचा. निस्ता धरला? मग रक्त कुठं आलं त्यांच्या हातात? अडाने बांगड्या फोडल्या ना तिच्या हातात तू. एक मिनिट शांत व्हा. हे बघा संजू बाबाची चूक झाली ना. जे रॉंग आहे ते रॉंग आहे. मागल माफी ती. पण तुम्ही दंगा करू नका. मागल माफी मागल म्हणजे काय? माफी मागितलीच पाहिजे. कल्याणे आज तुझ्या पोरीने तिथे जाऊन जर माफी मागितली नाही ना तर तू हाय आणि मी हाय. नुसती शिफारस चालली लई शिफारस चालली. आमच्या एवढ्या मोठ्या खानदानाचं नाव पर माती मोल केलं या कार्तीनं. कल्याणे आज जर या पोरीनं जर सॉरी म्हटलं नाही ना
तर मला एक पोरगी कमी समजत मी. नॉनसेन्स. हो हो हे बघा तुम्ही शांत व्हा. आज चला तुम्ही चला. चल चल तू. माझं ऐकणार नाहीस का तू? रडू आता रडू नको म्हणतो ना. बस येतो सोपा. बस बस बस. रडायचं नाही. रडायचं नाही म्हणतो ना. नाही रडायचं. मला माहित आहे तुझी काय बी चूक नाही. आपला फुल ट्रस्ट आहे तुझ्याबद्दल. मग आता मामासाहेबांचा स्वभाव माहित नाही तुला. ते आपलंच खरं करते. आता रडू नको म्हणतो ना. डोळे बस डोळे बस. हा नाहीतर असा झोका देईन बघ. पडशील बघ. हा दाजी असं हसायचं. हसल्या किती गोड दिसतीस बघ. रडायचं नाही. रडायचं नाही. हा तुझ्या साजिरे ताईला औषध द्यायचा टाइम झाला. तिला औषध देऊन येतो नाही तर दुसऱ्याच गोळ्या खाईल आणि मला ताप करून फुल डोस केला. असं असंच हसायचं. हसायचं. बर मी जाऊन येतो बर का. रडायचं नाही. चल. ओके. हा तुला कुठे काय फरक पडतोय? तुझ्यासाठी तो सुंटी वाचून खोकलाच गेला ना. तसं पण तुला या लग्नात काही इंटरेस्ट नाही. तुला कोणी सांगितलं मला या लग्नात इंटरेस्ट नाही? म्हणजे मगाशी मोहितचा फोन आला होता. मी त्याला स्पष्टच सांगितलं की आता आपल्या दोघांचं काही होऊ शकत नाही. मी या स्टेजला येऊन हे लग्न नाही मोडू शकत. आता माझ्या आई डॅडींनी माझ्या भविष्याचा जो निर्णय घेतला असेल ना तो मला मान्य आहे. अगं अंबाबाईच पावली म्हणायची. दिदे तुला माहित नाही तू माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं वजा हलकं केलंस ना. काय पाहिजे तुला बोल. बोल ग तू फक्त. सॉरीच म्हणायचंय ना. अगं तुझ्यासाठी मी 1000 लोकांसमोर पण सॉरी म्हणायला तयार आहे. आय एम सॉरी दूधखुळी राजश्री. पण दिदे तू सासरी गेलीस की नाही की माझ्या सॉरीचा बदला घ्यायचा बरं. तसं पण मी गेल्यावर ताटायच लागल तुझी ती आडग्या डोसक्याची राजश्री. पेरलं होतं येडं उगवलं खुळ. संजू सॉरी सॉरी सॉरीच म्हणायला जाते की नाही बघ आता. बदाम राणी. हे बदाम राणी इकडं गाडीच्या माग. पत्ता काढ. नंतर येऊ का? मी आता जरा घाईते. हो का? मार्क कट करून घ्यायचे नापास व्हायची फारच घाई आहे ग तुला. हा काढ की पत्ता. अहो तुम्हाला माहिती आहे ना मी अडकते त्यांच्यात. आपण नंतर कधीतरी. काढ पत्ता. काय आलं? ते तुम्ही ओळखायचं असते ना. इस्पिकची राणी. इस्पिकची राणी. सगळ्या राण्यांमध्ये ना इस्पिकची राणी एकदम भारी असते बघ. इस्पिकचा राजा आणि इस्पिकचा एक्का यांना किंमतच नसते जेव्हा राणी नसते. इस्पिकची राणी आली ना तुला. आता इस्पिकचा राजा मिळवायचं काम तू करायचं. एक्का येईल पाठोपाठ तुझे. लक्षात आहे ना मी काय म्हणले होते?
7 दिवसात. बेबी मावशीची भविष्यवाणी खोटी ठरत नाही. कुठं सॉरी म्हणायला चाललीस ना? न केलेल्या चुकीसाठी सॉरी म्हणायला चाललीस. तुला माहितीये का ग, चूक नसताना सॉरी म्हणतो त्याला काय म्हणतात माहितीये का? गाढव. तू गाढव आहेस का संजू आहेस तूच ठरव. जा आज जा. आई साहेब बोलवलं का आम्हाला? लावलं का औषध? हा. ती पोरगी पोरकटच आहे, पण तुम्ही असा हात उगारायला नको होता सुनबाई. हो आई साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होता. अहो आम्ही हात उचललाच नव्हता. आम्ही तुम्हाला तिथं काही बोललो नाही, पण तुम्ही कशा वागता, कसा विचार करता, कुठल्या प्रसंगी कसं वागता हे आम्हाला कळतं. जगात तुम्ही सगळ्यांना फसवू शकता, आम्हाला नाही, आणि हे तुम्हाला समजणं आता मस्त आहे. येऊ का? आता कशाला आलीयस? हळू जरा. आता काय करायचंय बाई तुला? आता काय आमची परत कुठली वस्तू फोडायची का अंगावर काही सांडायचंय? हा नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बघा. नाही म्हणजे तसं काही नाही करायचं बघा. म्हणजे तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये बघा. माझा जरा गैरसमजच झाला. म्हणजे मगाशी जे काही घडलं ते मुद्दाम नाही झालं, चुकूनच झालं. म्हणजे ताई वहिनी साहेब, हा वहिनी साहेब मोनीला हातच द्यायला जात होत्या. मोनी पडली होती ना, तर त्या तिला हातच द्यायला जात होत्या, पण माझाच गैरसमज झाला. म्हणजे मलाच उगाच काहीतरी चुकीचं वाटलं. आणि ताई कशा, म्हणजे वहिनी साहेब कशा वयानं, मानानं, ताकदीनं मोठे आहेत ना. पुढं तर मला वाटलं उगाच आपलं मोनीला काही झालं असतं तर. नाही म्हणजे माझं चुकलं, माझाच गैरसमज झाला होता. आणि मग मी हळू धरला होता हात. हा, पण ते ताईंनी काचेच्या बांगड्या घातल्या होत्या ना, तर त्या धरल्यावर टिचकल्या आणि मग फुटल्या. तर एवढे 100 शब्द उच्चारलेत, एक सुरुवातीचा शब्द उच्चारायचा राहिला बघा. कोणचा? आता हा शब्द पण आम्हीच तुम्हाला सांगावं का? सॉरी. अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ओ आम्ही तुम्हाला म्हणत नाहीये, तो शब्द सांगतोय जो तुम्हाला आठवत नाहीये. आईसाहेब ज्याबद्दल बोलतायत ना, तो शब्द सॉरी म्हणा.
बोलताना सॉरी म्हणतो त्याला काय म्हणतात माहितीये का? गाढव. एका शब्दासाठी अडून राहणे इतक्या कोत्या मनाचे होत का आपण? संजू स्वतःहून इथे आली. इतक्या सगळ्या लोकांसमोर तिने चूक कबूल केली, यातच सगळं आलंय. एक छोटासा गैरसमज होता जो दूर झालाय. मेवणीबाई जा, काम असतील ना घरी. थँक्यू दाजी. येते येते हा. वहिनी साहेब. काय रणजित, चूक झाल्यावर कबूल करून माफी मागायचे संस्कार नाहीयेत तिच्यावर. तिचे आई वडील विसरलेत बहुधा. आई साहेब, शीतावरून भाताची परीक्षा दरवेळेला होते असं नाहीये. इथे सगळ्यांपेक्षा मी तिला जास्त ओळखतो. नाही म्हणजे मी बऱ्याचदा तिच्याशी बोललोय. तो विश्वास ठेवा माझ्यावर. तिच्यावर तिच्या घरच्यांनी अतिशय चांगले संस्कार केले. दिसले नाही. अरे वा रणजित भाऊजी, बायकोच्या माहेरच्यांचा आत्तापासूनच पुळका. चांगलंय. अहो नाही, खरंच चांगलंय. कोणाच्या तरी माहेरच्यांना ढाले पाटलांच्या घरात भाव मिळतोय हो. आनंद वाटला. झालं, तोंडाला जरा आराम द्या, जखम भरून येईल. आराम करा. संस्काराची कमीच दिसते जगामध्ये. ओके. संजू आलीस पण? काय झालं? ते काही बोलले का तुला? सांग ना, काय झालं? तुला काय माहिती, लई बोलले. खूप म्हणजे खूप बोलले. संजू ग, का हसतेस तू? काय म्हणाले ते तुला? अगं ए, दाजी तिथे असताना मला कशाला कोणी काय बोलणार आहे? दिदे, तू काय पण म्हण, पण तू हे जे लग्न करायचं डिसिजन घेतलंयस की नाही, हा डिसिजन एकदम बेस्टच आहे बघ. दिदे, दाजी एक नंबर आहेत. आता आज पण नाही का, मला त्या सगळ्यांना सॉरी म्हणायचं होतं आणि त्या सगळ्यांच्या पाया पडाव्या लागणार होत्या. आणि त्यात तुला माहिती का, ज्याची चूक नसते आणि तरी बी तो जाऊन सॉरी म्हणतो की नाही, तो गाढव असतोय, गाढव. मी त्या गाढवपणा करायला जाणारच होते, पण तेवढ्यात दाजी आले आणि म्हणले, एका शब्दासाठी अडून राहू इतक्या कोत्या मनाचे होत का आपण आई साहेब? तिथे तुला खरं सांगू, रणजिताजी की नाही दुसऱ्यांच्या मनाचा लई विचार करतात बघ. आता आज सकाळी ते देवळात निघाले होते बाईकवरनं. मी फक्त रस्ता दाखवायला येते म्हणलं तर म्हणतात कसे, बाईकवरनं नको, कारनी जाऊ. आणि लगेच गाडी काढली का त्यांनी. आणि कारण काय दिलंय माहिती का? म्हणाले, खूप उशीर झालाय, आता मी झोपायला जाते.
तुझे आज इस संजू की बातों पर यकीन नहीं आ रहा, पर दीदे लुक, एक दिवस तुला रणजित दाजी लय भारी वाटतील बघ आणि लय आवडतील. मला आवडतील का नाही माहिती नाही, पण एक नक्की, तुला नक्की आवडतात. हा, आवडतातच, पण दाजी म्हणून. आता असे दाजी असतील तर ते कुणाला नाही आवडणार. बोला मारुतीराव. एक्स्ट्रीमली माफ करा साहेब, तुम्हाला अशा मोसममध्ये मी डिस्टर्ब करायलोय, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट कानावर घालणं गरजेचं होतं म्हणून फोन केलता. हो मारुतीराव, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता. काय झालंय सांगा. सॅड न्यूज आहे साहेब. सॅड न्यूज? काय? आपल्या युनिट मधल्या काही लोकांना मारहाण झाली साहेब. व्हॉट? पोलिसांवर हात उचलायची हिंमत कोणाची झाली? साहेब साहेब तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका साहेब. मारुतीराव, मॅटर काय झालंय मला सविस्तर सांगा, आत्ताच्या आत्ता. सांगतो साहेब. आपल्या युनिट मधली काही माणसं साम्राज्य कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर धाड टाकायला गेली होती आणि इतक्यात मॉब आला आणि त्या मॉबनं आपल्या युनिट मधल्या माणसांना मारहाण केली साहेब. कुणाच्या सांगण्यावरून? मारुतीराव, कुणाच्या सांगण्यावरून? राया गोजम गुंडे. त्यांनीच पहिला हात उचलला साहेब. होय. आणि आय विटनेस हाय साहेब. हा, आता ती माणसं त्याच्या विरोधात बोलतील का नाही माहित नाही, पण आय विटनेस हाय साहेब. टीम तयार ठेवा मारुतीराव, आता हिशेब बरोबर झालाच पाहिजे. विथ रिस्पेक्ट साहेब, माझा ऐका. तो राया पण हितच, आपण पण हितच. अहो, हिसाब काय 4 दिवसांत चुकता करता येईल, पण साहेब अशी लग्नाची तयारी मध्येच टाकून तुम्ही. मारुतीराव, मी येतोय. चिकूच्या बागा आहेत पलीकडे यांच्या. हा, इथं माग. आणि या वर्षी 27 एकरात ऊस लावलाय मी. आई साहेब. चांगले. ताई साहेब, नाही, काल आमच्या मुलीकडनं खरंच आगळीक झाली, म्हणून 2 हात आणि 1 मस्त घेऊन माफी मागायला आलोय. मोठ्या मनाने माफ कर तिला. पंजाबराव, कालचा विषय कालच संपलाय. आज येण्याचं प्रयोजन काय? नाही म्हटलं तुम्ही एवढे बिझी असाल म्हणून चटकन मी सांगून टाकतो. उद्या आमच्या घरी हळद आहे, त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला आलतो. हा, तर सगळेजण हळदीच्या कार्यक्रमाला या. हा, आणि दुसरं असं की कशासाठी मी तुम्हाला माणूस लागला तर कसलाही अनमान ठेवू नका, बिंदास सांगा, पानबुंद धावत येईल. हा. आई साहेब, मी जरा तालुक्याला जाऊन येतो, महत्वाचं काम. मामा आलोच. रणजित, अहो तुम्ही रजेवर आहात? हो, पण जावं लागेल आई साहेब, तातडीचं काम. रणजित, उद्या तुमची हळद आहे. एकदा हळद लागली की लग्न घरातनं बाहेर पडता येणार नाही. किती तातडीचं काम आलं तरी तुम्हाला घरात राहणं मस्त आहे. नाही आई साहेब, कल्पना आहे, आजच सगळे कामं संपवले. याचं काय एवढं अर्जंट? काहीतरी झालं असेल. कुणाचं? कुणाचं? या मग उद्या. हे बघा, संपदा, सुखदा, समीदा, सायली. तेवढी जुनी नावं काढायला लागलाय हो तुम्ही. हा, आणि पटकन ठरवायचं आपल्याला तासाभरात. पाहुणे रावळे येतील, मग आपल्याला आणखीन कन्फ्युजन करतील नावं सांगून, म्हणून आत्ताच्या आत्ता ठरवायचंय. माझं नाव फायनल आहे. काय? साही. साई? हा,
अगं मुली चांगल्या असतात ग, ते बापावर प्रेम करतात, संस्कार असतात. हा सगळी पोरींचीच नावं काढायला लागलाय तुम्ही. तुम्हाला काय माहिती पोरीच होणार आहेत? हा पोरगा झाला तर पोरगा नाही, नवस केले मी. होय मी बी नवस केलाय मग पोरगाच होणार. आणि नाव पण ठरवले ती मी, श्लोक आणि चैतन्य. स्वरे? कुठे चाललीस ग? आणि ती बी बॅगा घेऊन? अगं माझे माझे ब्लाऊज अल्टरेशन करायचे, ते टाकून येते. एवढी बॅग? अगं हो ना, जवळ सगळे चुकवलेत त्याने. आज टाकलं तर उद्या मिळतील. हे अडगे, उद्या घराबाहेर पडायचं नाही. हळदीच्या अंगानं घराच्या बाहेर पडायचं नसतं. हो म्हणूनच आत्ता चाललीये ना. आत्ता मी जाते, माप देऊन येते. मग उद्या काय फक्त कलेक्टच करायचंय, तेवढं संजय करेल. बर जा, पण लवकर घरी ये. काय मामी एक मिनिट, नाव कुठलं चांगलं सांगा. मला नाही मी सांगतो ना. ऐका की हो, थांबा जरा. श्लोक का चैतन्य ग? का साही? साही? हे कसलं नाव? अहो साई म्हणजे आता बघा, साजिरीचं स, हेमंतचं ह, साही. आणि पोरगी म्हणजेच विश्वास, बरोबर ना? म्हणजे आमच्या सोरी सारखं. डॅडी नाहीचा आमच्या तिघींपैकी कुणावर जास्त विश्वास, तर सोरीवर. अभ्यासाच्या बाबतीत असं नाही, सगळ्याच बाबतीत. काय वय वय. आणि आम्ही केलं हे येडे. काय ते? तुला काय नाही, आमचं वेगळं चाललंय. बरं चालू ते तुमचं. झालं का? नाही नाही नाही, साई फायनल आहे आता. तुम्ही बोलायचं. चैतन्य फायनल. नाही नाही नाही, साई साई. दाजी निघाले का डिशुम डिशुम करायला? हा कानून के हात लंबे होते. तुमचं स्वरा दीदीचं लग्न झालं की नाही की मी येणार आहे बघा तुमच्या सोबत एकदा, त्या पोलीस स्टेशनात, नाही तर मग तुमच्या सोबत रेडवर. कसली मज्जा येत असेल ना तुम्हाला, माणसांना उचलून असं फेकून द्यायला. कसलं भारी. नक्की नाही मेवणीबाई, पण आता येऊ जरा काय ते. हा होय होय, ड्युटी फर्स्ट. हाँ मेरे लिए रिक्शा भेजो. काय झालं रडायला? आईनं तुला काय बी बोलायचं नाही वे? अगं स्वरे, माझ्या तर पोटात आनंद मायना झालाय बघ. एवढं मोठं घर, इतका चांगला पोरगा, सगळं कसं नजर लागण्यासारखं आहे. आणि असं असताना रडतं वय कुणी? काय पाहिजे तुला? बोल बोल ग, तू फक्त सॉरीच म्हणायचंय ना. अगं तुझ्यासाठी मी 1000 लोकांसमोर पण सॉरी म्हणायला तयार आहे. आय एम सॉरी दूधखुळी राजश्री. दिदे आत्ता
माझे ब्लाऊज आणि ड्रेसेसला अल्टर करायचंय, टेलर कडे जाऊन ये. हा बेस्ट आहे, जा जाऊन ये. रिक्षा अगं इथं 5 मिनिटाच्या अंतरावर तर आहे टेलर. हो, माप चुकतात ना त्याची. स्टेशन जवळचं सावंत टेलर आहे ना, तिथे जाऊन ये. हा हे बेस्ट आहे. पण मग रिक्षा कोणी मागवली? डॅडींनी पाठवली रिक्षा. लग्न आहे ना आता, डॅडी म्हणाले रिक्षाने जा आणि रिक्षाने. हा बरं आहे बाबा, रिक्षा लवकर जाऊया काय. संजू इकडे. काय ग? सॉरी. चला. अगं दीदी. अगं काही नाही, असं. सॉरी का म्हणाली?